ठाण्याचं महापौरपद भाजपला मिळावं अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळावी, अन्यथा विरोधी बाकांवर बसू असा इशारा डावखरेंनी दिलाय। तर महापौरपदाबाबत शिंदे फडणवीस ठरवतील असं उत्तर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिलंय। अजून त्यांच्याशी चर्चा काहीच नाहीये आणि निश्चितपणे त्यांना सुस्पष्ट असं बहुमत आहे, त्याच्यामुळे हा निर्णय त्यांचा आहे। पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला याच्यामध्ये लोकांच्या हितासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल ते निश्चितपणे पक्षश्रेष्ठींच्या आदेशांच्या अनुसार आम्ही निर्णय घेऊ। एकूण जे संख्याबळ लागतं जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे। आणखीसुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल। परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील। सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे। आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही।